ते काय घटना आहे आणि आरोपी अटक आहे. 7 मेला संध्याकाळी साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान यातील जो मयत आहे शुभान शेख, यास गणराज कॉलनी या ठिकाणी तो सपना हिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवून लग्न करायची तयारी करतो. हे चुकीचं आहे, असं लग्न करू नको असं समजवता जी भानगड झाली त्याच्यामध्ये आरोपित विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी धारदार हत्यार, चाकू, चॉपर आणि एक लाकडी दांडका याने त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीमध्ये शुभान शेख हा मयत झालेला असून त्याचा जो दुसरा साथी आहे मावस भाऊ अर्शद शेख हा सुद्धा त्या ठिकाणी जखमी झालेला असून त्याला वायसीएम हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे. ही घटना घडल्यानंतर ताबडतोब काळेवाडी सिनियर PI आणि DBचा स्टाफ आरोपी अटक करण्यासाठी रस झाले. पहिल्यांदा अनिकेत सूर्यवंशीला अटक केली असून दुसरा जो आरोपी आहे, मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी, याला देखील काळेवाडी पोलिसांनी अटक केलेली असून पुढील कारवाई कामी तपासी अंमलदार API गुरव आणि त्यांची टीम ही पुढील रीतसर कायदेशीर कारवाई करत आहेत. नाही, यातील जो मयत आहे शुभान शेख याच्यावरती पूर्वी या सपना नावाच्या मुलीला मारहाण केल्याबद्दल एक हाफ मर्डरची केस दाखल आहे आणि तो 5 दिवसापूर्वी सदर केसमधून जामिनावर सुटून आलेला होता आणि परत त्या मुलीशी लग्न करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्यामुळे सपना हिची जी आई आहे त्या आईनं या सूर्यवंशीच्या निकटवर्तीय सूर्यवंशीच्या मदतीनं त्यांना समजवण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकार घडलेला असून आम्ही आरोपींना ताबडतोब अटक केलेली आहे. आरोपींची काय पार्श्वभूमी आहे? कोर्ट चेकवर चेक केला. आरोपींचे पूर्वीचे गुन्हे प्रथमदर्शनी दिसत नाही. त्या बाबतीत आणखीन सखोल डिटेल रेकॉर्ड मिळवण्याच्या कामी तपासी अंमलदार यांना सूचना दिलेल्या आहेत. घटनास्थळी जी इन्सिडेंट घडलेला आहे आरोपींच्या चौकशीवरून दिलेल्या फिर्यादीवरून सध्या तरी घटनेच्या अनुषंगाने तपासानंतरच ते ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.